सगळ्यात आधी तर माझा आवाज इग्नोर करा, कारण मला सर्दी झालेली आहे खूप, त्यामुळे माझा आवाज चेंज झालाय, त्यामुळे असा आवाज येतोय. आजचं माझं रुटीन शेअर करते तुमच्यासोबत. सकाळी उठले आणि उठल्यानंतर आधी भांडे पडले होते रात्रीचे, ते घासले, किचन क्लीन केलं, गॅस क्लीन केला. त्यानंतर मग स्वयंपाक बनवायला घेतला. स्वयंपाकामध्ये आज फ्लॉवर बनवणार होते. बरेच जण असे आहेत की ज्यांना फ्लॉवर खायला अजिबात आवडत नाही, आणि मी पण त्यातलीच एक होते. पण मम्मीने मला ना एकदा अशा पद्धतीने फ्लॉवर बनवून खायला घातला होता आणि मला तो इतका आवडला. मी नेहमी फ्लॉवर आणला ना, त्याच्यामध्ये बटाटा मिक्स करून किंवा असा सुक्का बनवते. काही नाही करायचं, फक्त फ्लॉवर कट करून घ्यायचा, तो भाजून घ्यायचा थोडासा, म्हणजे त्याचा ना जो वास असतो ना तो निघून जातो भाजल्यामुळे, आणि शिजवून घेतलं ना त्याची टेस्टच निघून जाते. त्यामुळे मी नेहमी भाजून घेते. मला मम्मीने ही गोष्ट सांगितली होती. त्यानंतर तेलामध्ये ना जिरे फोडणीला द्यायचे, फ्लॉवर टाकायचा, आपल्या घरामध्ये जे सुके बेसिक मसाले असतील ते ऍड करायचे, आणि थोडंसं पाणी टाकून वाफलून घ्यायचं. त्यानंतर शेंगदाण्याचं कूट टाकायचं, झाली आपली भाजी तयार, आणि कोथिंबीरने गार्निश करायचं. स्वयंपाक झाल्यानंतर मी भाकरी पण बनवल्या होत्या मला जेवायला, आणि त्यानंतर मग कपडे धुवून टाकले. म्हणलं आता जर का जेवण करून बसले ना तर कपडे तसेच राहून जातील, कारण काल ना मी कपडे धुवायचे विसरून गेले होते, तसेच पडले होते ते. त्यामुळे त्यानंतर मग घर वगैरे साफ केले आणि जेवण करून घेतलं. असा होता आजचा दिवस. भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये. बाय बाय.